नमस्कार मित्रांनो, माझ्या या महाराष्ट्रातील सर्व 18 पगड जातीमधील ओबीसी बांधवांना एक माझं आव्हान आहे. मित्रांनो, काल मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये एक प्रकार घडला. ओबीसीसाठी लढणाऱ्या नवनाथ आबा वाघमारे यांना काल मंत्रालयामध्ये शिवीगाळ करण्यात आली. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. मला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक विचारायचं आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही एक हुशार आणि कुशल नेतृत्व या महाराष्ट्र राज्याचं म्हणून स्वतःला घेताय आणि मंत्रालयासारख्या ठिकाणी एखाद्या ओबीसी योद्ध्याला मंत्रालयासारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचा वावर जादा असतो, अशा ठिकाणी ओबीसी नेत्यावर प्राणघातक हल्ले होत असतील, त्यांना तुच्छ भाषेमध्ये शिवीगाळ केली जात असेल, तर आता आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. मित्रांनो, मी श्री क्षेत्र भगवानगड कीर्तनवाडी येथून मी त्या कोण तो शिवीगाळ करणारा तो डोंगरे का मोंगरे त्याला म्हणावं, तुझ्यामध्ये हिम्मत असेल तर तू मंत्रालयाचा आवारा सोडून बाहेर तर ये. तू आमच्या नेत्यांना, आमच्या ओबीसी योद्ध्यांना तुम्ही धमकवण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न करत असताल, तर या प्रल्हाद कीर्तनेचा कीर्तनवाडी येथून तुम्हाला इशारा आहे. त्या मनोज झरांग्याला तर माझा आता डायरेक्ट विचार आहे. आजपर्यंत या असल्या नालायक प्रवृत्तीच्या लोकांवर मी आजपर्यंत बोललो नाही, परंतु 3-4 दिवसापासून या ओबीसीचा म्होरक्या धनंजय मुंडे साहेबांवर अश्लील भाषेमध्ये हा मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या आशीर्वादामुळे बोलतोय. मुख्यमंत्री साहेब, याचं संरक्षण काढा. हा एक सेकंदही महाराष्ट्रामध्ये फिरू शकत नाही. आम्हाला ही वनातलं वनचारी वंजारी म्हणून संबोधलं जाताना मी आहे. या भ्रष्ट लोकांच्या विरोधामध्ये आणि या मनोज झरांग्याच्या विरोधामध्ये हा प्रल्हाद कीर्तने कायम विरोधामध्ये आहे. आता तुझं कुठली गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही, हे लक्षात ठेव. आता कानफाड आणि टोला हे संघच होईल. तू आता डीएमवर, पंकजाताईंवर, भुजबळ साहेबांवर एक जरी शब्द बोललास, एक, तू महाराष्ट्रात कुठल्या रस्त्याने जा, तुला सुट्टी नाही. तुला फटके बसतील, नक्की तुला फटके बसतील. हे मात्र तुला मी चॅलेंजवर हा प्रल्हाद कीर्तने ओपन चॅलेंज करतोय. तुला फटके बसतील. उठला सुटला काही पण बोलतो. तुझ्या आईच्या पोटातून आल्याच्या नंतर तो असंच तुला शिकवण दिलते का तुझ्या आई वडिलांनी? अरे, गू खाल्लेला माणूस सुद्धा कमी बोलतो.
इतका घाण बोलतोस. पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केलास तर याद राख. धन्यवाद.